माझं ओळख तरी झालंय सगळ्यांना, कालच सांगितलंय. आता जरा 2 मिनिटात विषय सांगूया आपण. मला पण शुगर होता, ते काल सांगितलंय मी तुम्हाला. HbA1c म्हणजे 12.12 आणि शुगर होता 305 आणि 435. ते सध्या तरी मी नॉर्मल आहे, 2 महिन्यात नॉर्मल आहे, शुगर नॉर्मल आहे. आणि मला फक्त आता सांगायचं आहे की मी 2 महिन्यात म्हणजे हे एंटॉक्स डी आणि टी घेतल्यानंतर आता नॉर्मल मध्ये आहे. तरी मी तुम्हाला सांगायचं आहे, PRO म्हणून तुम्ही आलाय, म्हणजे मी एका महिन्यात फेब्रुवारी 6 ते आता परवा 27-28 पर्यंत मी स्वतः PRO मार्फत नाही, स्वतः 200 प्रोडक्ट जॉईंट पेन्स असेल ते मी सध्या विकलेले आहेत. तरी सर्वांना सांगायचं आहे की मला म्हणजे समर्थ सोशल फाउंडेशनने मला एक रस्ता नाही, हायवे दाखवलाय. आता हायवेच त्यासाठी म्हणजे सगळ्यांनी आता गेल्यानंतर म्हणजे प्रोडक्ट विकताना तो पेशंट तुम्हाला विचारायला पाहिजे, मला असं असं जॉईंट पेन आहे, शुगर आहे, आमचं बाळ असं वाढ नाही आहे, मेंदू वाढ नाही, असं काहीतरी त्याचा प्रॉब्लेम सांगितल्यानंतर तुम्ही त्यांना बरोबर व्यवस्थित बोलायचं शिकलाय. आता तरी पण शिका, काय म्हणजे कसं आहे, काय आहे, तुमचं वय आहे, हे सरांनी सांगितलं त्याप्रमाणे विचारून त्याला सल्ला द्या आणि प्रोडक्ट द्या. प्रोडक्ट दिल्यानंतर प्रोडक्ट दिला, तो घेऊन गेला, घरात बसला, तो घेतोय काय नाही आणि परत त्याचं तुमचं हे होते, नुकसान होते. त्यांना एक 4-5 दिवसांना 8 दिवसांना तुम्ही परत विचारायलाच पाहिजे त्यांना. आमचं प्रोडक्ट समर सोशल फाउंडेशनचं प्रोडक्ट तुम्हाला दिलेलं आहे, तुम्ही योग घेताय काय नाही, योग आता ते डाएट्स वगैरे परत एकदा 8 दिवसांना परत एकदा 8 दिवसांना आणि विचारायला पाहिजे. 15 दिवस झाले तुम्ही घेताय, तुम्हाला काय फरक पडलाय काय नाही, कसं आहे तुम्ही, ते पण विचारायला पाहिजे. आणि ते महिन्यात झाल्यानंतर त्यांना HbA1c परत एकदा काढायला लावायचं. शुगरचे काय संबंध आहे, शुगर तासाचा रिपोर्ट देते तुम्हाला, 1 तास कमी असते, 1 तासाला जास्त असते. शुगरच्या ह्याच्यावर विश्वासावर काय काम करायचं नाही. आता फक्त आम्हाला पाहिजे HbA1c. हे आमचं मित्र आहे बेळगावचे, त्यांना 20 वर्ष शुगर आहे, शुगर पेशंट आहे. त्यांनी आतापर्यंत त्याला HbA1c माहितीच नाही आतापर्यंत. परवा मी सहज भेटलो त्यांना, तुला शुगर आहे किती आहे काय, शुगर आहे नॉर्मल रेंज. नॉर्मल म्हणजे किती आहे त्यांना माहित नाही. मी म्हणलो ते शुगर काढायला नको, फक्त HbA1c काढून मला रिपोर्ट पाठवतो. ते आमचं 15.6 HbA1c आहे सर. ते म्हणतोय मला शुगरच नाही, हसतोय, ते हसून सांगते मला शुगर नाही काय नाही. हा, त्याने म्हणताय तुला एवढं आहे, मग तू डॉक्टर घाबरलाय त्यांचं रिपोर्ट बघून. आणि त्यांनी आता येऊन बसले, त्याला आता प्युअर करून पाठवायचं आहे, त्याला प्रोडक्ट द्यायचं आहे. म्हणजे असं सर, तेवढ्यासाठी मला थोडक्यात म्हणजे समर सोशल फाउंडेशनना आभार मानतो मी, धन्यवाद सांगतो. आणि सगळ्यांनी गेल्यानंतर तुमचं ते मित्र परिवार असते, रिलेशन मधले असते, सगळ्यांना प्रोडक्ट द्या. देऊन त्यांचं काय असेल ते नंतर बोलून जरा जास्त हे करत जावा. त्याच्यावर काय प्रेशर घालू नका, काय गरज नाही प्रेशरचं. पेशंट भरपूर आहे. मला सकाळी परवा 8 दिवस अगोदर बरोबर 6:30-7 वाजता फोन आले बिदरहून. बिदर म्हणजे आमचे 400-500 किलोमीटर अंतरावर. त्याने म्हणते डॉक्टर साहेब नमस्कार. मी म्हटलो मी काय डॉक्टर नाही, मी MA-BT आहे. MA-BT माहित आहे का सर तुम्हाला, डिग्री नाही माहिती. आमच्या गुरु महाराजांनी सांगितलं मला, तुझा MA-BT झालाय, तू आता पुढे डॉक्टर होणार म्हणून सांगितलं होतं. म्हणजे 15 वर्षाचा. MA-BT म्हणजे काय तुम्हाला सगळ्यांना माहित असू दे म्हणून सांग. मॅट्रिक अपियर्ड बट टंबल डाऊन. माहित झालं. मी म्हणलो मी डॉक्टर नाही, काय पाहिजे तुम्हाला. असंच आम्हाला शुगर आहे, फॅमिलीमध्ये 3 जणांना शुगर आहे. आणि मी म्हणलो आता तुम्हाला
मला तिघांचं पण HbA1c काढून मला व्हॉट्सअप करा, मी तुम्हाला काय असेल ते सल्ला देईन. त्याप्रमाणे त्याला कुरिअरनं पाठवलंय, पुण्याला पाठवतो, औरंगाबादला पाठवलंय. मी स्वतः माझ्याकडे कुरिअरची व्यवस्था मला काय कळत नाही. मी इथं फाउंडेशनला पैसे असते माझं अकाउंटला, ते ऍड्रेस आणि त्यांचं पैसे इथं पाठवल्यानंतर त्यांनी पाठवत. फक्त त्यांना विचारायचं की तुम्हाला पार्सल पोहोचलंय काय नाही आणि कसं घेताय काय घेताय तेवढं विचारून. आता सध्या चालू आहे, 200 प्रोडक्ट विकलेले आहे. आता ह्या महिन्यापर्यंत 500 प्रोडक्ट पूर्ण करायचं म्हणजे. परत एकदा समर्थ सोशल फाउंडेशनच्या